नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अहंकार आपल्या आयुष्यातला, आपल्या सेवेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. अहंकार हा खूप सूक्ष्म असतो. तो रोजच्या साध्या साध्या कृतींमधून डोकावत असतो. जसे की मीच केले, माझ्यामुळेच झाले, मी काहीतरी वेगळा आहे. स्वामींची शिकवण आहे की जिथे मी आहे तिथे मी नाही. स्वामींची ही कृपा अशाच भक्तावर होते जो विनम्र आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशीच अंतर्मुख करणारी अहंकाराची परीक्षा घेणार आहोत. आजची ही अहंकाराची परीक्षा आपल्याला अंतर्मुख करणारी ठरेल. ही परीक्षा आपले खरे मन दाखवेल. आपण नम्र आहोत की सूक्ष्म अहंकार लपलेला आहे, की अहंकारच आपले आयुष्य चालवत आहे. ही परीक्षा आपल्याला दिशा दाखवेल की आपल्यामध्ये किती नम्रता आहे आणि किती अहंकार अजूनही शिल्लक आहे. कारण हे जाणून घेतल्यावरच आपण खरी भक्ती सुरू करू शकतो. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वामी भक्तीची परीक्षा घेतली होती. त्यातून आपण स्वामींप्रती आपला भाव किती सच्चा आहे, आपण सेवा मार्गामध्ये कुठे आहोत याची तपासणी केली होती. तर आजची ही अहंकाराची परीक्षाही दाखवून देईल की आपल्यामध्ये किती मीपणा आहे. अहंकाराच्या या परीक्षेमध्ये एकूण 10 प्रश्न असतील. 30 गुणांची ही परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत आणि प्रत्येक पर्यायाला 0 ते 3 असे गुण देण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठरवण्यासाठी एकूण 10 सेकंदाचा वेळ असेल. पण जर तुम्हाला अधिकचा वेळ हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपले उत्तर ठरवू शकता. सर्व 10 प्रश्न झाल्यावर तुमच्या गुणांची बेरीज करा. तुमचे एकूण गुण हेच दाखवतील की तुम्ही अहंकाराच्या कोणत्या पातळीवर आहात. एक गोष्ट लक्षात घ्या की अहंकार हा काही गुणांमध्ये मोजता येत नाही, पण तो कुठे लपला आहे हे ओळखण्यासाठी ही परीक्षा आहे. आपल्याला कळतही नाही तो कधी बोलण्यात, कधी सेवेमध्ये, तर कधी नम्रतेच्या आडूनही डोकावतो. ही परीक्षा म्हणजे स्वतःचे आत्मनिरीक्षण करण्याची संधी आहे. गुण मिळवण्यासाठी नाही, तर जाणीव होण्यासाठी ही परीक्षा आहे. तर चला आता परीक्षेला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. नामस्मरण करताना काय भावना असतात? प्रश्न क्रमांक 2. सेवा करताना मनात विचार येतो का की मी किती मोठे काम करत आहे? प्रश्न क्रमांक 3. तुम्हाला चुका दाखवणाऱ्या माणसाबद्दल भावना कशा असतात? प्रश्न क्रमांक 4. एखाद्या कमी अनुभवी व्यक्तीने तुम्हाला सल्ला दिला तर तुमचे मन काय म्हणते? प्रश्न क्रमांक 5. स्वामींचा अनुभव इतरांना सांगताना तुमच्या मनामध्ये काय भावना असते? प्रश्न क्रमांक 6. इतर भक्तांची प्रगती बघून कसे वाटते? प्रश्न क्रमांक 7. तुमचे कौतुक होते तेव्हा मनात काय येते?
प्रश्न क्रमांक 8. कोणीतरी नवीन सेवा सुरू करतो आणि तुम्ही आधीपासून करत आहात तर मनात काय येते? प्रश्न क्रमांक 9. एखाद्याला मार्गदर्शन करताना तुमचे मन काय म्हणते? प्रश्न क्रमांक 10. स्वामी म्हणतात, अहंकाराने विनाश होतो. तुम्ही काय करत आहात? आता तुमच्या गुणांची बेरीज करा आणि तुमची अहंकाराची पातळी तपासा. 0 ते 5 या पातळीवरील व्यक्तीचे मन स्वच्छ आहे. काम केल्यावर अशा व्यक्तीला स्वतःचे नाव पुढे यावे असे वाटत नाही. कौतुक, टीका, ओळख काहीही झाले तरी अशा व्यक्तीचा भाव हा शांत आणि समर्पणाने भरलेला असतो. असा व्यक्ती खऱ्या अर्थाने सेवाभावी आहे. हा भक्तीचा आदर्श टप्पा आहे. 6 ते 15 गुण या पातळीवरची व्यक्ती सेवा करतो, समर्पणही असते, पण मनामध्ये थोडीशी ओळख मिळावी, कौतुक व्हावे ही अपेक्षा असते. ही भावना फार मोठी नसते, पण आत खोल कुठेतरी मीपणा उरलेला असतो. हा टप्पा सावध राहण्याचा आहे. थोडे थांबून आत्मनिरीक्षण करावे. 16 ते 23 गुण या पातळीवर अहंकार जाणवतो. इथे मी केले, माझे काम, माझे यश अशा भावना ठळकपणे जाणवतात. सेवा करताना इतरांशी तुलना सुरू होते. जर कामाचे कौतुक झाले नाही तर मन खट्टू होते. ही भावना भक्तीच्या प्रवाहामध्ये व्यत्यय आणते. इथे मार्गदर्शन घेणे आणि नम्रतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 24 ते 30 गुण प्रबळ अहंकाराची पातळी. या पातळीवर व्यक्ती सेवेतून स्वतःचा गौरव शोधतो. माझ्याशिवाय हे शक्यच नव्हते अशा भावना येतात. स्वतःचे नाव, काम, निर्णय यांना फार महत्त्व दिले जाते. ही अवस्था भक्तीच्या अगदी विरुद्ध आहे. इथे अहंकार आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा ठरतो. अशा वेळेला नियमित सेवा, सत्संग, आत्मपरीक्षण आणि पूर्ण समर्पण आवश्यक आहे. हे विश्लेषण तुम्हाला स्वतःचे मन ओळखायला मदत करेल आणि नम्रतेच्या दिशेने वाटचाल करायला प्रेरणा देईल. अहंकार हा भक्ती, सेवा आणि आत्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतो. तो दिसत नाही, पण मनामध्ये मी, माझे, माझ्यामुळे अशा विचारांनी हळूहळू घर करतो. नम्रता, समर्पण आणि आत्मनिरीक्षण या 3 गोष्टी अहंकार कमी करण्याचे प्रमुख मार्ग आहेत. जेव्हा सेवा स्वामींसाठी होते आणि त्यामध्ये स्वतःचे महत्त्व नसते तेव्हा ती खरी भक्ती असते, कारण इथे अहंकार नसतो. दैनंदिन जीवनामध्येही अहंकार टाळण्यासाठी प्रत्येक यशामागे स्वामींची कृपा आहे हे सतत मनात ठेवा. कोणालाही लहान न समजता प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. कौतुक झाले तरी शांत राहा आणि ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. चुकीची टीका झाली तरी उत्तर देण्याऐवजी मन शांत ठेवा आणि आत्मपरीक्षण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की जितका अहंकार कमी तितके तुमचे मन शुद्ध राहील आणि स्वामींशी जवळचे नाते निर्माण होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिलेल्या उत्तरानुसार तुमचे एकूण गुण किती झाले हे तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहू शकता. गुण जास्त आले असेल तरीही कमीपणा वाटून घेऊ नका. उलट हीच एक पायरी आहे पुढे जाण्याची. स्वतःकडे प्रामाणिकपणे बघा. स्वामी आपल्याला आतून बदलवत असतात, फक्त आपली तयारी हवी असते. गुण कमी जास्त काहीही असो, हे एक पाऊल आहे आत्मचिंतनाचे आणि सुधारणेचे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इतर लोकांबरोबरही शेअर करा, म्हणजे इतरांनाही आत्मपरीक्षणाची संधी मिळेल. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.